आधारित प्रश्न घेतलेले आहेत आणि आज कविता व त्यावर आधारित प्रश्न आपण घेणार आहोत. एवढंच काम असतं, बाकी काहीच नसतं. बाकी मग तो माणूस बरोबर करतो, फक्त एंडला मग आता बंद करणे. ठिकाणी आपण आकलनाचा दुसरा जो भाग आहे, आता जो आकलनाचा भाग असतो तो स्कॉलरशिपच्या परीक्षेत जवळपास 24% त्यावर भारांश दिलेला असतो. तर आकलनाचा जो भाग आहे तो आपला परफेक्ट असा झाला पाहिजे. त्याच्यावर 24% भारांश असतो, म्हणजे उतारा व त्यावर आधारित प्रश्न, त्यानंतर कविता त्यावर आधारित प्रश्न, त्यानंतर सुसंगत परीक्षेत आणि संवाद व त्यावर आधारित प्रश्न. म्हणजे हे सर्व जे घटक आहेत त्याच्यावर 24% भारांश दिलेला असतो. म्हणजे बऱ्याचदा मार्कांची तयारी तर इथेच होते आणि ती आपल्याला परफेक्ट करून घ्यायची आहे. तर आपण आज या ठिकाणी कविता व त्यावर आधारित प्रश्न घेणार आहोत. तर बघा, उतारा आणि कविता यांच्यात थोडंसं साधर्म्य म्हणजे असू शकतं, परंतु विद्यार्थी मित्रांना म्हणजे सर्वांना तुम्हाला उतारा सोडवण्यासाठी म्हणजे फारशी हे होत नाही, म्हणजे सहज तुम्हाला तो सुटू शकतो बऱ्यापैकी. परंतु कविता सोडवताना अडचणी येऊ शकतात, कारण कवितेचा जो मतितार्थ आहे तो अर्थ समजला तर पुढचे जे प्रश्न असतात त्यांची उत्तरं शोधण्यास आपल्याला फार मदत होते. कारण विद्यार्थ्यांचे जे मार्क असतात ते कवितेमध्ये थोडेसे कमी होतात, कवितेचे प्रश्न उत्तर लिहिण्यासाठी. आणि 3 प्रश्न असतात आणि ते 6 गुणांना असतात. मग हे गुण आपले कुठे गेले नाही पाहिजे, त्यासाठी कविता वरचे प्रश्न सोडवताना काही महत्वाच्या बाबी आहेत त्या आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे. जर कविता सोडवताना ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्या एकदा आपण बघितल्यानंतर आपणाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. बघा, कवितेचं वाचन जे आपल्याला करायचं आहे ते काळजीपूर्वक करायचं, काळजीपूर्वक वाचन. कविता जी आहे आपल्याला ती एकदम काळजीपूर्वक, शांतपणे आणि एकाग्रचित्तेने वाचायची आहे. एक एक शब्द जो आहे तो आपल्याला लक्षपूर्वक बोलायचा म्हणजे वाचायचा आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे त्याचं जे वाचन आहे ते आपण कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता शांततेत आणि संतपणे करायचं आहे. कारण कविता वाचून एकदा लगेच समजणार नाही तुम्हाला, त्यासाठी ती तुम्हाला दोनदा पण वाचावी लागेल. कविता जर सोपी वाटत असेल तर तुम्हाला ती सहजासहजी अर्थ लागू शकतो, परंतु कविता जर थोडीशी अवघड वाटत असेल तर ती तुम्हाला दोनदा वाचावी लागेल. तर कविता ही काळजीपूर्वक वाचायची आहे. त्यानंतर पुढचा आहे प्रसंग, घटना व वर्ण. म्हणजे थोडक्यात त्याचा आशय आपण लक्षात घ्यायचा आहे. बघा, कविता जी असते ती कोणत्या तरी आशयाशीच निगडीत असते. म्हणजे त्याच्यात एखादा प्रसंग असू शकतो किंवा आपण म्हणतो वर्णन असू शकतं. म्हणजे वृक्षांचं वर्णन असेल, पावसाचंही वर्णन असू शकतं किंवा निसर्गाचंही वर्णन असू शकतं, कोणतंही वर्णन असू शकतं. तर कविता वाचताना ते तुमच्या लक्षात येईल की नेमकी वर्णन कशाचं आलेलं आहे. मग एकदा तो आशय आपल्याला जर समजला तर आपल्याला कविता सोडवण्यास फार मोठी मदत होऊ शकते. कवितेचे प्रश्न उत्तर आपल्याला सुटू शकतात. त्यानंतरचा आहे विशेष शब्दांकडे लक्ष. विशेष शब्द बघ, आता विशेष शब्द म्हणजे कोणते, जे काही शब्द असे असतात कवितेत आणि विचारले जातात, अलंकारिक भाषेत सुद्धा असतात आणि समानार्थी असतात, विरुद्धार्थी असतात, वेगवेगळ्या पद्धतीने ते विचारलेले असतात. बघा, आता आपण 8वीचा अभ्यासक्रम बऱ्यापैकी संपूर्णच झालेला असेल, शिकून झाला असेल मराठीचं सर्वांचं. आणि त्याच्यात जे अलंकारिक शब्द असतात, शब्द समूहांबद्दल एक शब्द असतात, समानार्थी शब्द असतात, विरुद्धार्थी शब्द असतात किंवा काही वाक्य म्हणजे असतात ते शब्द. तर ते शब्द आपणाला चांगल्या प्रकारे माहीत करून घ्यायचे आहे. आणि आपण आता सध्या 8वीला आहोत, तर आपण आपल्या शैक्षणिक ह्या प्रवासात आपल्या कानी खूप सारे शब्द पडलेले असतात. तर त्या शब्दांचे अर्थ सुद्धा आपल्याला उमगलेले असतात.
कविता पण आपल्या वाचनात आलेल्या असतात. तर त्या सर्वांचा अर्थ आपल्याला लावून असे काही कवितेत विशेष शब्द आलेले असतात, की ते शब्द त्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं असतं. तर बघा त्या विशेष शब्दांकडे लक्ष द्यायचं. त्यानंतरचं आहे प्रश्नाचे योग्य वाचन करायचे आणि पर्यायातून उत्तर शोधायचे. प्रश्नांचे वाचन योग्य करणे. बघा, जो प्रश्न असतो तो कोणत्याही घाई गडबडीत आपल्याला वाचायचा नाही. प्रश्न जो असतो तो एकदम शांतपणे वाचायचा. कारण तरच त्याचा अर्थ तुम्हाला समजेल. अर्थ समजला प्रश्नाचा तरच प्रत्येक जो 4 पर्याय दिलेला असतात, त्या 4ही पर्यायातला योग्य पर्याय तुम्हाला निवडण्यास ते सोपं जातं. जर आपल्याला प्रश्नाचे जर आकलन झाले नाही, तर आपले उत्तर चुकू शकते. त्याच्यामुळं कविता वाचतानाही घाई करायची नाही आणि प्रश्न वाचताना तर बिलकुल घाई करायची नाही. प्रश्न हा समजपूर्वकच वाचायचा आणि उत्तराचा विचार करायचा. त्यानंतरची पुढची गोष्ट आहे बघा, एखादा नवीन शब्द तुम्ही सांगितलंय विशेष शब्द पण आहे आणि एखादा अपरिचित शब्द जर आला, हे नवीन शब्द जो आपला परिचयाचा नाहीये, तर नवीन शब्द जर त्या प्रश्नात जर आला, तर तो कवितेत कुठे आहे हे आपण प्रथम बघायचं. मग कवितेत ज्या ठिकाणी तो आलेला असतो त्याच्या मागच्या पुढच्या ओळीतच ते उत्तर दडलेलं असतं बऱ्याच अंशी. इग्नोर. जॉइन. कळालं का वगैरे ते? बघा, तर नवीन शब्द जो कवितेत आलेला असेल, तर त्या ओळीवर आपल्याला जायचं आहे आणि त्या ओळीवर गेल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला तिथे सापडू शकतं. आणि पुढचं जे आहे शब्द संपत्ती व प्रभुत्व असणे आवश्यक आहे. बघा, मी अगोदरच सांगितलं आहे, आपण 8वी पर्यंत आलेलो आहे. आपली शब्द संपत्ती बऱ्यापैकी वाढलेलीच असणार. मग त्या शब्द संपत्तीवर आपलं प्रभुत्व असावं लागतं. मग जर प्रभुत्व असेल आणि ती शब्द संपत्ती बऱ्यापैकी माहीत असेल, तर आपण ती कविता, तिचा आशय व्यवस्थित समजून घेऊन तिचे उत्तरं या ठिकाणी लिहू शकतो. यानंतर आहे कवितेत सर्वांना माहिती आहे, की 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. 3 प्रश्न विचारले जातात 6 मार्काला. तर तिन्ही प्रश्न आपण समजपूर्वक वाचून त्याची उत्तरं या ठिकाणी आपल्याला वरचढ करायचे आहे. तर आता मी आपल्या समोर स्क्रीन शेअर करतो आहे. जाहिरात येत असतं ना? बघा. दिसते स्क्रीन. झाले की
जाहिरात होती. हा, दिसलंय का? जाहिरातीचा थोडासा व्यत्यय येतो त्याला. बघा, मी जे सांगितले ते मुद्दे या ठिकाणी आहेत. तर त्याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही तुमच्या माहितीसाठी काढू शकता. पुन्हा एकदा त्याची रिव्हिजन देतो आणि आपल्या पुढील कवितेकडे वळतो. बघा, कविता वाचन करताना आणि प्रश्नांची उत्तर देताना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात. प्रथम, कविता काळजीपूर्वक वाचा, म्हणजे ती कविता काळजीपूर्वक आपल्याला वाचायची आहे. त्यानंतर कवितेचा विषय जाणून घ्या आणि अर्थ समजून घ्या. आपण बघितलं की कवितेचा जो विषय आहे तो आपल्याला प्रथम समजला पाहिजे आणि त्यानंतर त्याचा अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा आहे. तिसरी जी बाब आहे, कवितेतील विशेष शब्दांकडे बारकाईने लक्ष द्या. म्हणजे आपण आता बघितलं विशेष शब्द म्हणजे काही अपरिचित शब्द असतात, काही विशेष शब्द असतात ते आपल्याला माहीत नसतात, तर त्या शब्दांकडे विशेष करून लक्ष द्यायचं आहे आणि त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. त्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे सर्व पर्याय पारखून घ्या. सर्व पर्याय पारखून घ्या याचा अर्थ सर्व प्रश्नांच्या पर्यायावर सर्व बाजूनी विचार करा. कोणतीही प्रकारची घाईगडबड तुम्ही करू नका. उत्तरे लिहिताना संभ्रम निर्माण झाल्यास कवितेतील संबंधित भाग पण वाचा. बघा, हे फार महत्वाचं आहे. आपल्याला असं वाटलं की याचं हे पण उत्तर असू शकतं, दुसरं असू शकतं, चौथं असू शकतं. जर संभ्रम आणि आपण जर कन्फ्युज झालो तर आपण कवितेतील जो संबंधित भाग आहे तो पुन्हा आपल्याला वाचायचा आहे. वाचल्यानंतर ते आपल्या लक्षात येईल. मग आपल्याला सोडवण्यासाठी सोपं जाईल. पर्यायी उत्तरातील पहिलेच उत्तर बरोबर वाटले तरी घाई करू नका. सर्व पर्याय बारकाईने वाचा. खात्री करूनच योग्य क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. बरोबर. काही गडबडीत काय होतं, आपण उत्तरातही तेच करतो आणि कवितेतही बऱ्याच वेळेस जर सोपी कविता आली असं वाटलं तर आपण पहिलेच उत्तर बरोबर आहे आणि ते रंगवून टाकतो किंवा ते काळं करतो. परंतु नंतर असं लक्षात येतं की त्याचं उत्तर तिसरं होतं. मग आपल्याला कोणत्याही प्रकारची संधी असत नाही की ते चुकीचं उत्तर दुरुस्त करण्यासाठी. त्याच्यामुळं घाई करायची नाही. सर्व पर्याय जे आहेत ते बारकाईने आपल्याला वाचायचे आहेत आणि खात्री करूनच योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे. आणि शेवटचं आहे की कवितेवर किमान 3 प्रश्न विचारले जातात आणि ते 6 मार्कासाठी असतात. बघू या ठिकाणी एक आपण कविता बघूया. कविता एक आता तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. तुम्ही ती ऐकू शकता. मी वाचतोय आणि तुम्ही वाचू पण शकता. बघा, नदी बाई माय माझी डोंगरात घर, लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर. नदी बाई आई माझी निळे निळे पाणी, मंद लहरीत गाते ममतेचे गाणी. नदी माये जल साऱ्या तान्हेल्यांना देई, कोणी असो कसा असो भेदभाव नाही. शेतमळे मायेमुळे येती बहरास, थाळीमध्ये माझ्या भाजी भाकरीचा घास. श्रावणात आषाढात येतो तिला पूर, पुढच्यांच्या भल्यासाठी जाई दूर दूर. माय सांगे थांबू नका पुढे पुढे चला, थांबलेला पराजय जय चाल त्याला. बघा, आता ही कविता वाचल्यानंतर ऐकल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की ही कविता नदी विषयी आहे आणि नदीचं वर्णन या कवितेत केलेलं आहे. म्हणजे हा आशय आपल्या या ठिकाणी लक्षात आलेला आहे. मग नदीचं वर्णन जर केलेलं आहे तर त्या संबंधित जे प्रश्न आहेत ते आपल्या लगेच लक्षात येतील. तर बघूया, प्रश्न पहिला आहे त्या कवितेवरचा. कवितेत नदीच्या कोणत्या गुणाचे वर्णन आले नाही? बघा बरं का, प्रश्न जर तुम्ही जर घाईत वाचला असता, आपण म्हणतो नदी माय खूप छान कविता आली, सोपी आली, आपण पटकन होतं नदी कवितेत नदीच्या कोणत्या गुणाचे वर्णन आले असं इथपर्यंतच कधी कधी वाचलं जातं, पुढचं वाचलं जात नाही. हा गोंधळ बऱ्याच हुशार मुलांचा होतो आणि बऱ्याच मुलांचा होतो. म्हणजे चांगले चांगले विद्यार्थी सुद्धा प्रश्न घाईत वाचतात. मग प्रश्न नीट असा वाचायचा की कवितेत
नदीच्या कोणत्या गुणाचे वर्णन आले नाही? प्रश्नात प्रथम एक लक्षात धरा, प्रश्नाचा प्रत्येक शब्द ना शब्द आपल्याला वाचायचा आहे. काही प्रश्न वाचायचा नाही, हे या ठिकाणी नोट करा तुम्ही. एकदम शब्द ना शब्द प्रश्न पूर्ण वाचायचा आहे. कवितेत नदीच्या कोणत्या गुणाचे वर्णन आले नाही? तर पहिला पर्याय समानता, औदार्य, परभाव आणि ममता. तर बघा, समानता, नदी सगळ्यांना समान असं धरते. त्याच्यानंतर औदार्य, त्याच्यानंतर ममता. नदी जवळ हे सर्व गुण आहेत, परंतु परभाव म्हणजे हा माझा, तो तुझ्या किंवा तो दुसऱ्याचा, हा भेदभाव नदी करत नाही. म्हणून कवितेत नदीच्या कोणत्या गुणाचे वर्णन आले नाही? तर परभाव हा पर्याय या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. परभाव म्हणजे हा शब्द नवीन आहे आपल्याला. परभाव आपण आणि परभाव, पर म्हणजे दुसरा, दुसऱ्याच्या प्रती हा भेदभाव केला जातो. हा नवीन शब्द आहे. तर नदीचा हा गुण नाही. प्रश्न दुसरा आहे, खालीलपैकी कोणते काम नदी करत नाही? आता नदीचे काम आपण बघितलेले आहे. जर समजले नाही तर आपण पुन्हा ठीक नदीचे वाचू शकतो, कोणकोणते काम आहेत, नदी कोणकोणते काम करते. तर बघा, नदी कोणते काम करत नाही, याच्यात कोणते काम करते कवितेत आलेले, परंतु कोणते काम करत नाही हे आपल्याला बघायचं आहे. बघा, नदी कोणते काम करत नाही? तर पहिलं आहे, शेती पिकवण्यास मदत करते, दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रवास करते, भेदभाव मानते, सतत कार्यरत राहण्याची प्रेरणा देते. बघा, आता याच्यात बरोबर आहे तुमचं. बघा, याच्यात शेती पिकवण्यास मदत तर करतेच, हे कार्य करते. दुसरं आहे, दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रवास करते, बरोबर आहे. त्याच्यानंतर सतत कार्यरत राहण्याची ती प्रेरणा देते प्रत्येकाला. परंतु भेदभाव मानते, हे काम नदी करत नाही. नदी कोणत्याही प्रकारचा भेदभाव मानत नाही, कारण आपण पहिल्याही प्रश्नाच्या उत्तरात त्याचा उल्लेख आलेला आहे. आणि नंतर भेदभाव मानते, हे नदी करत नाही. पर्याय क्रमांक तिसरा. आता पुढचं, वरील कवितेतून नदीने आपणाला कोणता संदेश दिला आहे? नदीने बघा, आता कविता जी असते, कवितेतून एक संदेश पण असतो बरं का. तर संदेश शक्यतो जो असतो तो शेवटच्या ओळीमध्ये बऱ्याच अंशी तो दिलेला असतो. बघा, संदेश, पोद असा जर प्रश्न आला तर शेवटच्या ओळी ह्या प्रामुख्याने वाचायच्या आहेत. बघा, नदीने कोणता संदेश दिला आहे? पहिला पर्याय, एकी हेच बळ, पाणी. दुसरा पर्याय, पाणी अडवा पाणी जिरवा. तिसरा पर्याय आहे, थांबला तो संपला. आणि चौथा पर्याय आहे, ज्ञान तिथं मान. तर बघा, आता आपण संदेश आणि बोध जर आला तर शेवटची ओळ आपण शक्यतो 2-3 ओळी बघून घ्यायच्या. इथं बघा, माय. माय म्हणजे नदी माय. माय सांगे थांबू नका, पुढे पुढे चला. थांबल्याला परायचे जय चाल त्याला. म्हणजे माय सांगे थांबू नका, पुढे पुढे चला. बघा, मग नदी असं सांगते की थांबला तो संपला, असा त्याचा अर्थ आपण घेतला, म्हणजे घेऊ शकतो. प्रश्न तिसऱ्याच तिसरा पर्याय आहे, थांबला तो संपला. बघा, अशा प्रकारे ही जी कविता आहे एकदम शांतपणे वाचून तिच्या प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी देऊ शकतो. जर कधी प्रश्न सोडवताना अडचणी आल्या तर पुन्हा एकदा प्रश्नातला शब्द तिथं बघायचा आणि तिथं तो सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आता आपण दुसरी कविता या ठिकाणी बघू. कविता क्रमांक 2. रूपवान पाहिजे ना धनवान पाहिजे, माणूस भेटलेला गुणवान पाहिजे. जोपासण्या कुणाशी रेशीम बंधने, नाजूक भावनांचे वरदान पाहिजे. करण्यास संकटांशी झुंजार सामना, संकल्प तो मनाचा बलवान पाहिजे. नसले जरी तयाला पांडित्य पुस्तकी, माणूस वर्तनाने शिलवान पाहिजे. जो थांबला तयाचे आयुष्य संपले, चाका समान जगणे गतिमान पाहिजे. गेले भले भले ही मातीत शेवटी,
भलता तुला कशाचा, कशाला अभिमान पाहिजे. बघा, आता ही जी कविता आहे, तर ही कविता वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की माणसाचे जे माणसाने कसं वागलं पाहिजे, त्याच्या अंगी कोणते गुण असावेत, याविषयी वर्णन केलेलं आहे या कवितेत. म्हणजे माणसाने या पद्धतीने वागायला हवं. तर ही कविता तुम्ही पुन्हा एकदा वाचूही शकता. बघू या कवितेवरचे आपण आता प्रश्न बघूया. बघा आता इथे प्रश्न पहिला आहे, आपल्याला भेटलेला माणूस कसा असला पाहिजे. प्रश्न आहे बलवान. प्रश्न पर्याय आहेत, एक बलवान, दुसरा धनवान, तिसरा पर्याय रूपवान आणि चौथा पर्याय गुणवान. म्हणजे आपल्याला भेटलेला माणूस कसा असला पाहिजे. बघा पहिल्या ओळीतच प्रश्न ते उत्तर आहे. रूपवान पाहिजे ना धनवान पाहिजे, माणूस भेटलेला गुणवान पाहिजे. बघा म्हणजे पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तो क्रमांक आहे 4, गुणवान. आपल्याला भेटलेला माणूस गुणवान असला पाहिजे. चौथ्या क्रमांकाचं वर्तुळ या ठिकाणी आपल्याला रंगवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे दुसरा, शीलवान बनण्यासाठी आपण काय करावे. शीलवान चारित्र्यवान बनण्यासाठी आपल्याला काय करावे. आता शीलवान हा शब्द या ठिकाणी आपण बघूया. बघा आपण अगोदर त्याआधी पर्याय वाचू. शीलवान बनण्यासाठी आपण काय करावे. पहिला पर्याय आहे पुस्तकी ज्ञान मिळवावे. 2, गतिमान व्हावे. 3, बलवान व्हावे. 4, आपले आचरण शुद्ध ठेवावे. बघा आता शीलवान बनण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. परत आपण तो शीलवान हा शब्द इथं पाहिजे वाचून घ्यायचा. कवितेतील ही जी या दोन ओळी आहेत बघा, नसले जरी तयाला पांडित्य पुस्तकी, माणूस वर्तनाने शीलवान पाहिजे. पांडित्य पुस्तक मिळतो त्याला पुस्तकी ज्ञान नकोय, त्याचं जे वर्तन आहे आचरण, तर त्या वर्तनाने तो शीलवान पाहिजे. म्हणजे आपले आचरण शुद्ध ठेवावे. शीलवान बनण्यासाठी आपण काय करावे. त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आपले आचरण शुद्ध ठेवावे. आता तिसरा प्रश्न, संकटावर मात करण्यासाठी टिंब टिंब टिंब. बघू आता याच्यात एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. संकटावर मात करण्यासाठी पहिला पर्याय आहे अभिमान धरला पाहिजे. 2, मनाचा संकल्प बलवान पाहिजे. 3, आपले जीवन गतिमान पाहिजे. आपले चारित्र्य शुद्ध पाहिजे. बघा संकटावर मात करण्यासाठी काय पाहिजे. बघा आता इथं संकटावर मात करण्यासाठी आहे, तर संकट हा शब्द इथे बघा, करण्यास संकटाशी झुंजार सामना, संकल्प तो मनाचा बलवान पाहिजे. बघा म्हणजे काय पाहिजे, मनाचा जो संकल्प आहे तो बलवान पाहिजे. बघा लगेच या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 2 चं उत्तर परफेक्ट सापडलेलं आहे. संकटावर मात करण्यासाठी पर्याय क्रमांक 2, मनाचा संकल्प बलवान पाहिजे. असं शांतपणे आपण तो उतारा ती कविता या ठिकाणी वाचून आपण त्याची उत्तरं शोधू शकतो. बघा कारण ह्या प्रकारच्या जे कविताचे उत्तरे असतात ते आपण वाचतो. वाचताना ते लक्षात आलं पाहिजे. ही सुद्धा एक गती असते. नाहीतर मग आपण काय करतो, उतारा शांतपणे वाचायचा किंवा कविता शांतपणे वाचायची किंवा इतकीही ती एकाग्र किंवा फार अशी वाचायची नाही की खूप वेळ पण जाईल. पण जर समजले नाही तर तो वेळ आपल्याला तिथं देणं पण हे पण गरजेचंच असतं. परंतु आपण ज्या गोष्टी आपण अगोदर बघितल्या अगोदरच्या स्लाइडमध्ये त्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपला वेळ पण वाचेल. म्हणजे फार बारकाईने म्हणजे फार वेळ ती कविता किंवा 2 वेळेस 3 वेळेस वाचण्याची आवश्यकता पडणार नाही. तर बघूया या ठिकाणी कविता तिसरी आणखी आपला सराव होईल. कविता तिसरी आहे ती मी वाचतो आणि तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसते. नको मंदिरे, नको मशिदी, नको चर्च वा गुरुद्वारा,
मनामनातून वाहत राहो मानवतेचा शीतल वारा. धर्माहूनही श्रेष्ठ आम्हाला कर्मावरची अपार भक्ती, कष्टावरती निष्ठा आमुची, ऐक्य भावना ही तर शक्ती. अज्ञानाच्या अंधाराला मुळीच नाही जनात थारा, विज्ञानाच्या वाटेवरती चालत राहू सदैव सारे, हाती येतील प्रकाश वर्ष, गूढ चांदण्या दुरुस्त तारे. संवादाचा पूल उभारू गाडून टाकू मौन मनोरा, माणूस ही तर जात आमुची, माणुसकी हा धर्म आमचा. दुसऱ्यांसाठी त्याग समर्पण, जोडू धागा परंपरेचा. सजीव सृष्टी विशाल इथली, एकच करता उभारणार. बघा, तर इथं सर्व धर्माविषयी पण चर्चा केलेली आहे. तसंच या सर्व जे धर्म आहेत, या धर्मांमध्ये सर्वात महत्वाचा जो धर्म आहे तो माणुसकीचा आहे आणि तो खूप महत्वाचा आहे. त्याचं वर्णन या कवितेत केलेले आहे. म्हणजे हा आशय इथं महत्वाचा आहे. तर बघा, याच्यावरचे प्रश्न आपण बघूया. प्रश्न पहिला आहे, वरील कवितेत कोणत्या धर्माच्या प्रार्थना स्थळाचा उल्लेख आलेला नाही? आता आपल्याला प्रार्थना स्थळ हे माहीत असतात बऱ्याचशा धर्मांचे. तर या कवितेत कोणत्या धर्माच्या प्रार्थना स्थळाचा उल्लेख आलेला नाही? पर्याय पहिला शीख, दुसरा पर्याय ख्रिश्चन, तिसरा पर्याय जैन, चौथा पर्याय मुस्लिम. आता बघा, पहिल्याच ओळीमध्ये याचा उल्लेख आहे. नको मंदिरे, मंदिरे म्हणजे हिंदूंचं आहे. प्रार्थना स्थळ मस्जिदी मुस्लिमांचे आहे. चर्च ख्रिश्चनांचे आहेत. शिखांच्या गुरुद्वारा आहेत. म्हणजे यांचा आलेला आहे उल्लेख. परंतु जैन या धर्माच्या प्रार्थना स्थळाचा उल्लेख या कवितेत आलेला नाही. तर याचं जे योग्य उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 3. तर पर्याय क्रमांक 3चा वर्तुळ या ठिकाणी आपल्याला रंगवायचा आहे. प्रश्न दुसरा आहे, धर्मापेक्षाही महान काय आहे? पहिला पर्याय आहे अज्ञानाचा अंधार, कर्मावरची भक्ती, शीतल वारा, आणि पर्याय चौथा आहे गुढ चांदण्या. आता धर्मापेक्षा महान काय आहे? बघा, धर्मापेक्षा म्हणजे धर्माहूनही श्रेष्ठ ह्या दुसऱ्या याच्यामध्येच त्याचा उल्लेख आलेला आहे. दुसऱ्या कडव्यातच त्याचा उल्लेख आहे. धर्माहूनही श्रेष्ठ आम्हाला कर्मावरची अपार भक्ती. म्हणजे बघा, प्रश्नाचा जो शब्द आहे धर्मापेक्षा म्हणजे धर्माहून, धर्मापेक्षाही महान काय आहे? तर कर्मावरची भक्ती. तर बघा, कर्मावरची भक्ती पर्याय क्रमांक 2 आहे, कर्मावरची भक्ती. तर दुसऱ्या क्रमांकाचं वर्तुळ आपण या ठिकाणी रंगवू शकतो. या कवितेवरचा पुढचा 3 क्रमांकाचा प्रश्न आहे की कवितेवरून पुढीलपैकी कोणता पर्याय असत्य आहे? बरोबर का? प्रश्न नीट वाचा. कवितेवरून पुढीलपैकी कोणता पर्याय असत्य आहे? असत्य म्हणजे चुकीचा आहे. हे बघा, हा प्रश्न घाईत वाचायचा नाही, प्रश्नच मुळात शांततेत वाचायचा असतो. तर बघूया, असत्य कोणता पर्याय आहे? पर्याय पहिला विज्ञानाच्या वाटेवरून जावे, पर्याय दुसरा सृष्टीचा निर्माण करता एकच आहे हे आपण समजले पाहिजे, तिसरं सर्वांना माणुसकीपेक्षा धर्म मोठा वाटला पाहिजे, पर्याय चौथा आहे परोपकारी मनोवृत्ती हाच परंपरेचा धागा आहे. बघा, आता ही जी कविता आपण वाचली तर त्या कवितेत आता पर्याय असत्य कोणता आहे हे बघण्यासाठी आपण ती कविता, तिचे शब्द पण वाचू. विज्ञानाच्या वाटेवरती चालत राहू म्हणजे विज्ञानाच्या वाटेवरून जाणे हा पर्याय सत्य आहे, हा येऊ शकत नाही. सृष्टीचा निर्माण करता एक आहे हे आपण समजले पाहिजे. तर त्याच्यात पण आहे बघा, शेवटची ओळ आहे सजीव सृष्टी विशाल इथली एकच करता उभारणारा, म्हणजे हा पण
जो पर्याय आहे तो सत्य आहे, परंतु आपल्याला असत्य बघायचंय. आपण काय करू, तिसरा बघा, सर्वांना माणुसकीपेक्षा धर्म मोठा वाटला पाहिजे. नाही. माणुसकीत हा सर्वात मोठा धर्म आहे आणि त्या माणुसकीपेक्षा कोणताही धर्म या ठिकाणी मोठा नाही. आणि परोपकारी मनोवृत्ती हाच परंपरेचा धागा आहे. इथं आहे धागा परंपरेचा. समर्पण म्हणजे परोपकारी वृत्ती. तर हे बाकीचे सत्य आहे. परंतु जे तिसरा जो पर्याय या ठिकाणी दिलेला, सर्वांना माणुसकीपेक्षा धर्म मोठा वाटला पाहिजे. तर हे जे आहे हे असत्य आहे. तर पर्याय क्रमांक तिसऱ्याचा तिसरा पर्याय हे उत्तर या ठिकाणी आहे. बघा या प्रश्नाला जास्त त्यांनी म्हणजे वेळ जाऊ शकतो. कारण याच्यात आपल्याला थोडासा विचार करायला लावणारा हा पर्याय आहे आणि हा प्रश्न आहे. यानंतर आपण कोणाच माझं ना स्क्रीन शेअरला असताना वापस होतो. दिसतंय स्क्रीन. हॅलो, आवाज येतोय? बघा या ठिकाणी कविता क्रमांक 4 आपण बघूया. कविता क्रमांक 4, सर्वांचा विश्वास सहजी बसेल, ऐसे शुद्धशील ठेवीन मी. देव देश राजा गुरु आप्त इष्ट, यांच्याशी एकनिष्ठ राहीन मी. अनाथांच्या साया जाईल धावून, त्यासाठी झिजवीन कायम. याच्यावर पुन्हा एकदा. साना कुरवाळीनं वंदिन थोरांना, बंधू सकलांना मानिन मी. सौजन्य दावीनं स्त्रिया बालकांशी, वृद्ध निर्बलांशी निरपेक्ष. मुकी जनावरे गणुनीय मित्र, भूतदया व्रत आचरीन. गुरु आई बाप अधिकारी खरे, आज्ञा त्यांच्या त्वरे पाळीन मी. कोसळ संकटे कर्तव्य कठीण, मनाने प्रसन्न राहीन मी. द्रव्य आणि वेळ खर्चीन जपून, अनाथा देईन उरेल ते. शरीराने शुद्ध, मनाने निर्मळ, कृतीने सरळ राहीन. बघा ही जी कविता आहे, तर ही 4थ्या क्रमांकाची जी कविता आहे तिच्यात म्हणजे आपण कसं वागायचं आहे तर त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे सर्वांचा विश्वास, त्याच्यानंतर चारित्र्य शुद्ध ठेवीन आणि नंतर काय काय आपण करणार आहोत तर त्याविषयी म्हणजे माणसाने काय करणं अपेक्षित आहे या संदर्भातली ही कविता आहे. तर बघूया या कवितेवरचे जे प्रश्न आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया. प्रश्न पहिला असा आहे की वसा या अर्थाचा कवितेत आलेला शब्द कोणता? वसा. तर त्याचे पर्याय आहेत, पहिला आहे द्रव्य, दुसरा आहे इष्ट, तिसरा आहे दया आणि चौथा आहे व्रत. वसा या शब्दाचा आता आपण जर समानार्थी शब्द आपल्याला माहित आहे घेतला वसा आपण म्हणतो ना, टाकू नये वगैरे, तर वसा हा शब्द बऱ्याच वेळेस आपला ऐकण्यात आलेला आहे. मग वसा या अर्थाचा कवितेत इथं बघा की व्रत हा शब्द आलेला आहे. इथं भूतदया व्रत आचरीन म्हणजे वसा या शब्दाचा
अर्थाचा जो शब्द आलेला आहे वृहत. पर्याय क्रमांक 4. प्रश्न दुसरा आपण बघूया. आपण कोणासाठी झिजावे असे कवितेत सांगितले आहे? आपण कोणासाठी झिजावे असे कवितेत सांगितले आहे? पहिला पर्याय आहे आप्तेष्टांसाठी, पर्याय दुसरा आहे स्वतःसाठी, पर्याय तिसरा आहे अनाथांसाठी, पर्याय चौथा आहे श्रीमंत होण्यासाठी. आता आपण कोणासाठी झिजावे म्हणजे आपले जीवन अर्पण करावे कोणासाठी आपण बघूया. बघा बघा बरं याच्यात. बघा, देव देश राजा गुरु आप्त इष्ट यांच्याशी एकनिष्ठ राहीन मी. बघा, तर बघा ही कविता आपण पुन्हा एकदा बघू शकता. बघा, त्याच्या खाली तिसरा कडवं जे आहे बघा, अनाथांच्या साया जाईल धावून त्यासाठी झिजवीन काया माझी. बघा, आपण कोणासाठी झिजावे असे कवितेत आलेले आहे, तर आप्तेष्ट, स्वतःसाठी, श्रीमंत होण्यासाठी हे सर्व पर्याय या ठिकाणी येणार नाही. तर अनाथांसाठी बघा इथे, अनाथांच्या साया जाईन धावून त्यासाठी झिजवीन काया माझी. म्हणजे बघा या तिसऱ्या ज्या कडव्यात या ठिकाणी याचं उत्तर आलेलं आहे. बघा इथं गोंधळ होऊ शकतो कारण देव देश राजा गुरु आप्तेष्ट यांच्याशी एकनिष्ठ राहीन मी हे आपण बघितलं. परंतु पुढे काय यांच्याशी एकनिष्ठ आहेत पण झिजायचं कोणासाठी? आपला देह. तर अनाथांच्या सहाय्य करण्यासाठी. तर अनाथांसाठी आपण झिजावे असे कवितेत सांगितलेले आहे. पुढचं आहे, वरील कवितेतून आपणाला कोणता संदेश मिळतो? वरील कवितेतून आपल्याला कोणता संदेश मिळतो? बघा, तर कवितेतला संदेश मी तुम्हाला सांगितला आहे की कवितेतला जो संदेश किंवा बोध असतो तो शेवटच्या काही चरणात किंवा शेवटच्या कडव्यात त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला असतो. त्यामुळे शेवटच्या ओळी ह्या बारकाईने आपल्याला वाचायच्या आहेत. तर वरील कवितेतून आपल्याला कोणता संदेश मिळतो? पर्याय आहे कर्तव्यात कसूर करावी. हे तर असू शकत नाही कारण कर्तव्यात आपण कसूर करत नाही. दुसरा आहे संपत्ती आणि वेळ स्वतःसाठी द्यावा. कविता आपण वाचली तर त्याच्या ही जी कविता आहे परोपकारासाठीच आपला सर्व वेळ द्यायचा असा उल्लेख आहे. परंतु संपत्ती आणि वेळ स्वतःसाठी द्यावा हा पण पर्याय येणार नाही. पुढचा आहे सर्वांचा विश्वास बसेल असे शुद्ध शील ठेवावे. बघा इथं आहे शरीराने शुद्ध मनाने निर्मळ कृतीने सरळ राहीन मी. म्हणजे सर्वांचा विश्वास बसेल असे शुद्ध शील मी ठेवणार आहे. म्हणजे हा संदेश या ठिकाणी आहे. मुक्या जनावरांविषयी बुद्धया दाखवणे हे तर येणारच नाही. म्हणजे बाकीचे 3 पर्याय येणार नाही. तर तिसरा जो पर्याय सर्वांचा विश्वास बसेल असे शुद्धशील मी ठेवणार आहे असं या कवितेतून संदेश मिळतो. आता एक 5वी कविता बघू आपल्या सरावासाठी. आणि ही कविता 2022 ला आलेली आहे. 2022 याच्यात आणि अगोदरची पण त्या पहिल्या 2 कविता होत्या ते एक 2019 ला आलेली आहे. एक 21 ची कविता आहे आपण ती बघू शकतो. म्हणजे कविता आहेत त्यांचा आपण सराव घेतलेला आहे आणि काही या अननोन कविता आहेत तर त्यांचा पण आपण सराव घेतो. तर ही एक कविता मागील वर्षी आली 2022 ला. बघा, आड वाटेला दूर एक माळ तरु त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगुनी या पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास. उषा येवो शिंपित जीवनासी निशा काळोखी दडवणी जगासी. सूर्य गगनातुनी ओतू द्या निखारा मुक सारे हे साहतो बिचारा. तरुवरची हसतात त्यास पाने हसे मुठभर ते गवतही मजेने. वाट सर्व तुडवीत त्यास जात परी पाचळा दिसे नित्य शांत. आणि अंती दिन एक त्या वनात येई धावत चौफेर क्षुब्ध वात. दिसे पाचोळा घेऊन तयाते
ने उडवून त्या दूर दूर कोठे आणि जागा हो मोकळी तळाशी पुन्हा पडण्या वरतुनी पर्णराशी. बघा ही कविता आपल्या समोर दिसते. आता बघू का चला. बघा या ठिकाणी ही कविता आहे, तर त्या कवितेवरचे आपण प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न आहे, कवितेतील वर्णानुसार दुःख कोणाला झालेले आहे? बघा कवितेचे जे वर्णन आहे, तर दुःख कोणाला झालेले आहे? पहिला पर्याय आहे काळोख्या रात्रीला, दुसरा पर्याय आहे गळून पडलेल्या पानास, तिसरा आहे धगधगत्या सूर्याला आणि चौथा आहे ओसाड माळा. तर बघा दुःख कोणाला झाले आहे या ठिकाणी आपल्याला दिसेल. बघा इथं आहे दुःख आणि उदास हा शब्द जरा साधर्म्य आहे. तर जीर्ण पाचोळा पडे तो उदास. मग जीर्ण पाचोळा म्हणजे गळून पडलेल्या पानास. कवितेतील वर्णानुसार दुःख कोणाला झालेलं आहे? तर गळून पडलेल्या पानास या ठिकाणी दुःख झालेलं आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, कवितेतील नाम व त्याला दिलेले विशेषण यातील अयोग्य जोडी ओळखा. बघा यातील अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. शुद्ध वात, दुसरा पर्याय जीर्ण पाचोळा, तिसरा आहे मोकळा तळ आणि चौथा आहे विशाळ तरु. तर नाम आणि त्याला दिलेले विशेषण आपल्याला शब्दाच्या जाती आणि त्या माहित आहे नाम आणि विशेषण. तर वात शुद्ध वात आहे, पाचोळा जीर्ण झालेला आहे, तरु हा विशाल आहे, परंतु इथं मोकळा तळ बघा इथं यांनी दिलं आहे की इथं बघा आणि जागा हो मोकळी तळाची, म्हणजे याच्यात कोणत्याही प्रकारचं विशेषण आलेलं नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 जो आहे मोकळा तळ ही अयोग्य जोडी आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघू. पाचोळ्याचा उपहास कोण करीत आहे? पाचोळ्याचा उपहास कोण करीत आहे म्हणजे पाचोळ्याला पाचोळ्याची चेष्टा उपवास किंवा त्याला त्रास देणं या अर्थाने आपण तो घेऊ शकतो. बघा पर्याय क्रमांक आहे झाडावरची पाने व गवत, पर्याय दुसरा वन व दिन, तिसरा आहे वृक्ष व माळ आणि चौथा आहे उषा व निशा. म्हणजे या पाचोळ्याचा उपवास कोण करीत आहे? बघा त्यासाठी आपण यांच्याकडे परत जाऊया कवितेकडे. बघा इथं आपल्याला दिसतंय की तरुवरची हसतात त्यास पाने, हसे मुठभर ते गवतही मजे. म्हणजे त्या पाचोळ्याचा उपवास म्हणजे त्याला कोण हसत आहे? तर झाडावरची पाने व गवत. झाडावरची पाने आणि गवत त्या पाचोळ्याचा उपहास करत आहे. तर बघा या ठिकाणी आपण ही 5 उतारे आपण बघितलेले आहे आणि ह्या उतार्यातून ह्या सरावातून आपल्या हे लक्षात आलेलं असेल की हे उतारे कोणत्या पद्धतीने कसे आपल्याला ते सोडवायचे आहे. आता या स्क्रीन शेअरच्या माध्यमातले उतारे आपण बघितलेले आहे. स्क्रीन शेअर तर बघा स्क्रीन शेअरिंगचे आपण उतारे बघितलेले आहे आणि तुम्ही ते वाचलेले आहे. परंतु आता आपण पुस्तकातला एखादा उतार आपण या ठिकाणी घेऊया आणि तो तुम्ही ऐकायचा आहे आणि त्या प्रश्न जे आहेत ते आपण सोडवण्याचा म्हणजे ऐकून सोडवण्याचा आपण सराव या ठिकाणी करू. कारण तुम्हाला आता मी बोलणार आहे, परंतु तुम्हाला प्रश्नपत्रिकेत असा एक उतारा येऊ शकतो की जो तुम्ही पाहू शकता. आता आपण असा एक सराव करूया. मी आता वाचतो आणि पुढील कविता वाचून त्या खालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला पर्यायातून शोधायची आहे. आता मी या ठिकाणी एक कविता वाचतो. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली,
दुःखाच्या मंद सुराने. डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती, दुःखाचा उतरला पारा, ह्या नितळ उतरणी वरती. पेटून कशी उजळेना ही ही शुभ्र फुलांची ज्वाला, ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला. संदिग्ध ढगांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहार. बघा, ही जी कविता मी वाचली या ठिकाणी आपल्या असं लक्षात आलं आहे असेल की या ठिकाणी पावसाचं वर्णन केलेलं आहे. पाऊस आल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी होतात ते ह्या कवितेत उल्लेख केलेला आहे. तर हा आशय समजल्यानंतर आपल्याला कवितेचे जे 3 प्रश्न असतात ते समजणे आपल्याला सोपे जाते. तर बघू, प्रश्न पहिला आहे, कवीचे डोळे का पाणावले? कवीचे डोळे का पाणावले? पर्याय पहिला आहे, पाऊस पडेना म्हणून, रात्र संपेना म्हणून, अतीव दुःख झाल्याने, पूर आल्याने. बघा, आता कवीचे डोळे का पाणावले? कवीला का रडवलं? तर कवितेतील ओळ आहे 3री व 4थ्या क्रमांकाची. बघा, डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती, दुःखच उतरला पारा, या नितळ उतरणीवरती. म्हणजे कवीला अतीव दुःख झाल्याने, पर्याय क्रमांक 3रा आहे, कवीला अतीव दुःख झाल्याने कवीचे डोळे पाणावले. म्हणजे पर्याय 3रा, अतीव दुःख झाल्याने. प्रश्न दुसरा आपण वाचूया. कवितेत आलेले धातू साधित विशेषण खालीलपैकी कोणत्या नामात आलेले आहे? बघा, पहिला आहे फुले, दुसरा आहे पाणी, तिसरा आहे ढग आणि चौथा आहे पाणी. तर बघा, कवितेतील ओळ क्रमांक या ठिकाणी 1 दिलेला आहे, हलती पाने. बघा, पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, म्हणजे पाने हलणारे पाने, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4था पाने असं त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3रा आहे, कवितेतील वर्णनानुसार राखण करण्याचे काम कोण करत आहे? बघा, कविता जर आपण ऐकली असेल तर आपल्या लक्षात येईल की कवितेतील जे वर्णन केलं आहे त्यात राखण करण्याचे काम कोण करत आहे? पहिला आहे लाटा, दुसरा पर्याय आहे सूर्य, तिसरा पर्याय आहे किनारा आणि चौथा पर्याय आहे वारा. बघा, कवितेतील ओळ क्रमांक जी 8 आहे तिच्यात उल्लेख केलेला आहे, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. बघा, लाटांचा आज पहारा, पहारा आणि इथं राखण करण्याचे काम. बघा, समानार्थी शब्द या कवितेत आलेले आहे. राखण करणे म्हणजे पहारा देणे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी या शब्दांचा मेळ घालायचा आहे, अर्थ लक्षात घ्यायचा आहे. तर कवितेच्या वर्णनानुसार राखण करण्याचे काम वारा, लाटा, सूर्य, किनारा, वारा. तर पर्याय क्रमांक 1 आहे लाटा. तर लाटा हे त्याचं उत्तर आहे. बघा, आता आणखी एक आपण कविता या ठिकाणी घेऊया. कविता वाचून त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. बघा, आता मी कविता वाचतो ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि उत्तरे शोधण्याचा उत्तराच्या पर्यायावर विचार करा. कविता वाचतो मी. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते, मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांचे, मन गुरु आणि शिष्य, करे आपुलेची दास्य, प्रसन्न आप आपणास, गती अथवा अधोगती, साधक वाचक पंडित, श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही अनुदैवत, तुका म्हणे दुसरे. संत तुकारामांच या ठिकाणी
51 आलेला आहे. तर बघूया, कवीने कोणाचे वर्णन केले आहे? बघा आता ही जर आपण नीट वाचली ही कविता तर आपल्या लक्षात येईल. पहिल्याच याच्यात त्यांनी दिला आहे की मन करारे प्रसन्न. म्हणजे कवीने कोणाचे वर्णन केले आहे? एक देवाचे, दुसरं गुरुचे, तिसरं मनाचे आणि चौथं सिद्धीचे. तर मनाचे वर्णन या ठिकाणी केलेले आहे. पर्याय क्रमांक 3 मनाचे. वरील कवितेत प्रश्न दुसरा आहे. वरील कवितेत विरुद्धार्थी शब्दांची कोणती जोडी आलेली नाही? बघा, पहिला पर्याय आहे श्रोता विरुद्ध वक्ता, पर्याय दुसरा साधक विरुद्ध वाचक, पर्याय तिसरा आहे मोक्ष विरुद्ध बंधन आणि पर्याय चौथा आहे गुरु विरुद्ध शिष्य. तर बघा, साधक विरुद्ध बाधक ही जोडी विरुद्धार्थी असते, परंतु साधक किंवा वाचक नव्हे. म्हणून पर्याय क्रमांक 2 साधक आणि वाचक. साधक बाधक असते, परंतु साधक आणि वाचक अशी जोडी नसते. म्हणून हा जो पर्याय आहे तर हा या कवितेत आलेला नाही. आता प्रश्न क्रमांक तिसरा आहे. सर्व सिद्धीचे कारण कोणते? सर्व सिद्धीचे कारण कोणते? पहिल्याच ओळीत आहे ते बघा. पहिला आहे मोक्ष प्राप्ती, दुसरा आहे सुख शांती, तिसरा आहे प्रसन्न मन आणि चौथा आहे प्रतिमा पूजन. तर बघा, पहिल्याच ओळीत दिलेले आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मग सर्व सिद्धीचे कारण कोणते आहे? तर आपले जे प्रसन्न मन आहे तर ते आपल्या सर्व सिद्धीचे कारण आहे. म्हणजे पर्याय तिसऱ्याचं जे योग्य उत्तर आहे ते प्रश्न तिसऱ्याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 प्रसन्न मन. प्रसन्न मन याचं उत्तर या ठिकाणी आहे. बघा, आता आपण ज्या कविता बघितल्या 5 आणि त्याच्यानंतर या 2 अनसीन कविता आपण वाचून घेतलेल्या आहेत. तर वाचताना तुमच्या लक्षात आल्या असतील किंवा काही पण झाले असेल, तुम्हाला त्या व्यवस्थित ऐकायला आल्या असतील का नाही, पण तरी पण तुमच्या त्या सोडवण्यास तुम्ही ते विचार केलेला दिसतोय. तर बघा, भरपूर कविता असतात. तर ह्या ज्या कविता या ठिकाणी मी घेतल्या, आपण 7 कविता घेतल्या. तर ह्या 7 कवितांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कविता असतात. फक्त काय करायचं, हे जे पर्याय आहेत ते पहिल्याच त्या स्क्रीन शेअरचा जो पहिल्या स्लाइडचा तो स्क्रीनशॉट काढला असता तर तुमच्या लक्षात आलं असतं की कवितेचे वर्णन असतं ते वर्णन आपण पहिला आशय लक्षात घ्यायचा. सगळ्यात महत्वाचं आशय लक्षात घेतल्यानंतर प्रसंग वर्णन काय असेल ते लक्षात घेतल्यानंतर पर्याय आपण लक्षात घ्यायचे. म्हणजे पहिली जी गोष्ट असते ती 4-5 गोष्टी लक्षात धरायच्या. म्हणजे वाचण्याची म्हणजे डबल टिबल वाचण्याची गरज येत नाही. पहिल्यांदा काळजीपूर्वक वाचायचं आहे. त्यानंतर दुसरं असं आहे की त्याचा आशय आपल्याला समजून घ्यायचा. त्यानंतर तिसरं असं आहे की प्रश्न घाई गडबडीत तुम्ही वाचायचा नाही. पूर्ण प्रश्न वाचायचा आहे किंवा नाही, शेवटच्या शब्दापर्यंत आपल्याला प्रश्न वाचायचा आहे. प्रश्न वाचल्यानंतर जे पर्याय दिलेले असतात त्या 4ही पर्यायांचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे आणि 4ही पर्यायांपैकी काही पटकन पहिला पर्याय घेऊन तो रंगवायचा नाही. तर 4ही पर्याय वाचून योग्य उत्तर आपल्याला रंगवायचं आहे. त्यानंतर आणखी एक बाब या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की जर एखादं उत्तर संदिग्ध वाटलं तर तो त्या कवितेचा भाग आपल्याला पुन्हा एकदा वाचायचा आहे. म्हणजे या 4-5 ज्या गोष्टी आहेत 5 त्या आपण व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी वाचायला हव्यात आणि त्या वाचल्यानंतर उतार्यावरील प्रश्न असो किंवा कवितेवरील प्रश्न असो किंवा संवादावरील प्रश्न असो, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने आकलन करून लिहिता येतील. कारण इयत्ता 8वीच्या जो भाग मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की जो भाग आहे तो 24% भारांश दिलेला आहे. म्हणजे उतारा, कविता, संवाद आणि आणखी एक बाब आहे त्याविषयी दिलेला आहे. सुसंगत परिच्छेदे
म्हणजे सुसंगत परीक्षेत उतारा, कविता आणि संवाद याचे जे प्रश्नांचे मार्क असतात ते आपल्याला कुठल्याही प्रकारचे कुठेही जाऊ द्यायचे नाही. तर आपण काल उतारा बघितला आणि आज कविता बघितल्या. तुम्ही सर्वांनी व्यवस्थित याचा सराव करायचा आहे. आपण जे उतारे आणि कविता या ठिकाणी घेतल्या त्या आपल्या पुस्तकातही आहे, गाईड्स मध्ये पण आहेत आणि काही अननोन पण आहेत. तर त्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे सराव करा आणि सांगितलेल्या ज्या बाबी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या बाबीनुसारच त्या उताराच्या असो किंवा त्या कवितेच्या असो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपण करायचा. आणि सर्वांनी आता इथून पुढे आज मराठीचा तास झाला, उद्या दुसऱ्या विषयाचा असू शकतो, ते वेळापत्रक तुम्हाला आलेलं असेल तर त्यानुसार उद्या 7 ते 8 दुसऱ्या शिक्षकांचा तास असेल. तर कोणताही तास असो विद्यार्थी मित्रांनो एकदम शांतपणे व्यवस्थित समजून तो तुम्ही ऐकावा आणि आपलं जे उज्ज्वल ध्येय आहे गुणवत्ता यादीत येण्यासाठी ते आपण साध्य करावं. आणि सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.